मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू गिफ्ट ठेवण्यासाठी मेघनाच्या रूमकडे जात असतो तेवढ्यात पल्लवी त्याला बघते. ती मनात विचार करते की हे मेघनाताईंच्या रूमकडे निघाले म्हणजे मला शोधत असतील. बघायला हवं असं म्हणून ती जाणारच तेवढ्यात विभावरी तिला थांबवते. पल्लवी म्हणते की मेघनाताईंच्या रूममध्ये जाता शांतनू, बहुतेक त्यांना काहीतरी हवं असेल. मी पटकन देऊन आले. तेव्हा विभावरी म्हणते की त्याला तुझ्याकडून काही नकोय, उलट त्याला तुला काहीतरी द्यायचंय. पल्लवी विचारते की मला द्यायचंय. तेव्हा विभावरी म्हणते की हो, त्याने एक गिफ्ट आणले तुझ्यासाठी, तेच ठेवायला गेलाय तो आतमध्ये. सकाळपासून देण्याचा प्रयत्न करतोय, पण कसं द्यावं कदाचित हेच त्याला सुचतच नसेल. इकडे शांतनू मेघनाच्या रूममध्ये आलेला असतो. साडीचा तो बॉक्स तो बेडवर ठेवतो आणि म्हणतो की इथे बेस्ट आहे, आल्या आल्या इथे दिसेल. नंतर म्हणतो की नाही नको, मेघना वहिनीला असं वाटायचं की मी तिच्यासाठीच पाठवलंय. मग तो आरशासमोर ठेवतो आणि पुन्हा म्हणतो की नाही इथे पण नको. विचार करतो की काय करू, कुठे ठेवू. मग शांतनू पल्लवीच्या बॅगवर ते गिफ्ट ठेवतो, पण तेवढ्यात मेघना तिथे येते. मेघना म्हणते की भाऊजी इथे काय करताय, काही काम होतं का तुमचं? शांतनू म्हणतो की नाही काही काम नव्हतं माझं, मी सहजच आलो होतो. तेव्हा मेघना म्हणते की तुम्ही पल्लवीला शोभताय ना, थांबा मी पल्लवीला हाक मारते. असं म्हणून मेघना पल्लवीला हाक मारत असते तेव्हा शांतनू म्हणतो की नाही वहिनी, मी पल्लवीला नाही शोधते, मी तुम्हाला म्हटलं ना मी सहजच आलो होतो इथे. शांतनू म्हणतो की वहिनी मला माझं एक काम आठवलं, मी आलोच नंतर. असं म्हणून तो तिथून पळ काढतो. इकडे पल्लवी विभावरीला म्हणते की गिफ्ट आणि माझ्यासाठी, मला असं वाटलं की ते माझ्यावर रागवलेत. विभावरी म्हणते की भांडणं, रुसवे फुगवे यामुळे नवरा बायकोतलं प्रेम कधी कमी होत नसतं. राग काही काळापुरताच असतो, पण प्रेम जन्मभरापुरतं असतं ना. जा बघ काय आणलंय ते. तेव्हा पल्लवी डोळे पुसतच हा म्हणते आणि तिथून निघते. स्वाभिमान मालिकेचे रिव्ह्यूज आम्ही ह्या चॅनलवर टाकत असतो. जर स्वाभिमान ही मालिका तुमचीही फेवरेट असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल. आणि आजचं लाईक्सचं टार्गेट असणारे 1000 लाईक्स, त्यामुळे भरभरून लाईक्स आणि कमेंट नक्की करा. मेघना रूममध्येच असते तेव्हा पल्लवी येते. ती तिला सांगते की अगं पल्लवी, भाऊजी आले होते आत्ता. पण पल्लवी मात्र गिफ्ट शोधत असते. तिला ते बॅगवर सापडतं आणि शांतनू देखील दाराच्या मागून सगळं बघत असतो. मेघना म्हणते की काय गं, काय झालं, कसला विचार करतीये आणि हे काय? तेव्हा पल्लवी तिला सांगायला जाणार तेवढ्यात तिचं लक्ष शांतनूकडे जातं. तिला हे समजतं की शांतनू दाराच्या मागे उभा आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की मेघनाताई, ही साडी कोणाची हो आणि इथे कशी आली? कदाचित ना ही तुमची असेल आणि तुम्ही चुकून माझ्या बॅगवर ठेवली असणार. इकडे शांतनू मनात विचार करत असतो की पल्लवी अगं ती साडी मी तुझ्यासाठी आणली आहे, कळत कसं नाहीये हिला. मेघना तो साडीचा बॉक्स उघडते आणि म्हणते की पल्लवी, ही साडी माझी नाहीये, माझी साडी कपाटात आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की अच्छा, म्हणजे ही साडी माझीच असेल, पण साडी इथे कशी आली आणि कोणी ठेवली हे काही कळतच नाहीये मला. मग पल्लवीची नजर शांतनूवर जाते तेव्हा शांतनू डायरेक्ट दरवाजा ओढून घेतो. पल्लवी हसायला लागते तेव्हा मेघना म्हणते की काय गं पल्लवी, काय झालं? पल्लवी म्हणते की मेघनाताई अहो, ही साडी मला शांतनूंनी दिली आहे. मेघना म्हणते की म्हणूनच भाऊजी मगाशी. तेव्हा पल्लवी म्हणते की हो, मला ही साडी देण्यासाठी मला असं न सांगता इथे गुपचूप बॅगेवर ठेवली होती. माझ्या या पहिल्या पाडव्याचं पहिलं गिफ्ट आहे. पल्लवी जेव्हा तिची साडी बघत असते तेव्हा मेघनाला मात्र खूप वाईट वाटत असतं. मेघना म्हणते की माझ्यासाठी असं पाडव्याचं गिफ्ट कोण ठेवणार गं? आणखी किती वर्ष मी असं वाट बघायची? तेव्हा पल्लवी मेघनाला सावरत म्हणते की मेघनाताई प्लीज रडू नका ना. तुम्हाला काय वाटतं हे मला कळतंय, मी अगदीच समजू शकते. शांतनूमध्ये आणि माझ्यामध्ये वाद झाले, आम्ही एकमेकांशी बोललो नाही, तरी मला इतका त्रास होतो आणि तुम्ही तर काय काय सहन करत आलाय. हो पण आज सण आहे, आजच्या दिवशी असं उदास व्हायला नको एवढंच वाटतंय मला. मेघना म्हणते की मला माहिती आहे पल्लवी, म्हणून तर मी इतरांच्या आनंदात आनंद मानते, पण कधी कधी नाही राहत. असं वाटतं की कधी कधी माझ्याच वाट्याला काय येतं हे सगळं. मेघना रडत असते तेव्हा पल्लवी तिला जवळ घेऊन म्हणते की मेघनाताई सावरा स्वतःला. हे बघा सगळं काही ठीक होणार आहे आणि आम्ही सर्व आहोत की नाही तुमच्यासोबत. आपण सगळे एकत्र आहोत, या गोष्टीचा आनंद घेऊयात ना. चला या कटू गोष्टी आपण विसरून जाऊयात, हसा बघू बरं. मेघना शांत होते आणि हसते
तेव्हा पल्लवी म्हणते की हसल्यावर किती गोड दिसता बघ. आणि मग पल्लवी पुन्हा एकदा मेघनाला हक करते. सकाळ झाल्यावर सर्वांची आवराआवर सुरू असते. गीता ज्योतीला म्हणते की माझी रांगोळी खराब झाली ना मग बघेल तुझ्याकडे. विभावरी ज्योतीवर ओरडते आणि म्हणते की काय करते ज्योती तू हे? तू तर काही आवरत नाहीये आणि उगाच त्रास देत बसलीये ना तिला. आणि पल्लवी कुठे? जा बघू पल्लवीला बोलून आण. तेव्हा ज्योती म्हणते की नाही मी नाही जाणार बोलवायला. तेवढ्यात पल्लवी तिथे येते. शांतनूने दिलेली साडी घालून पल्लवी रेडी असते आणि ती खूप सुंदर दिसत असते. शांतनू पल्लवीला बघण्यासाठी डायरेक्टली उभाच राहतो आणि एकटक तिच्याकडे बघत असतो. तेवढ्यात ज्योती म्हणते की आज पाडवा आणि भाऊबीज दोन्ही आहे ना, मग काय करायचंय? मग पहिला मान बायकोचा आहे की बहिणीचा आहे तूच ठरव ब्रो. पल्लवी म्हणते की मी सांगते. एका कुटुंबावर सगळ्यांचा तेवढाच अधिकार असतो. खरं तर तो अधिकार नाही प्रेमच असतं. आणि आयुष्यात कोणी दुसरी व्यक्ती आल्यामुळे आधीच्यांचं प्रेम कमी होत नाही, उलट ते वाढतं. आणि खरं तर आपल्या माणसांवर अधिकार गाजवायचा नसतो, फक्त प्रेम करायचं असतं. विभावरी म्हणते की किती छान समजून सांगितलंस पल्लवी. बरं चल आता ये इथे, आज तुमचा पहिला पाडवा आहे ना. शांतनूला ओवाळून सुरुवात कर. चल ये शांतनू. शांतनू पाटावर बसतो तेव्हा पल्लवी शांतनूला ओवाळते. ओवाळून झाल्यावर पल्लवी शांतनूच्या पाया पडायला जाते पण शांतनू काही पडू देत नाही. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी गिफ्ट घे ना नवऱ्याकडून, तुझा हक्काचा दिवस आहे आज. घे घे, माग, हवं ते माग तुला. विभावरी म्हणते की अहो भाऊजी तुम्ही आहात कुठे, गिफ्ट आधीच देऊन झालंय. प्रभाकर सर म्हणतात की काय सांगतेस काय? तेव्हा विभावरी म्हणते की ही जी साडी नेसली आहे ना पल्लवी, ती शांतनूकडून गिफ्टच आहे. स्वतः जाऊन शोधून आणली आहे पहिल्या पाडव्यासाठी साडी. मोठी आई उठते आणि म्हणते की झालं का सगळ्यांचं? चला आता उठा, बाकीच्यांना पण ओवाळायचंय. त्यानंतर मोठी आई मोठ्या काकांना ओवाळते. शांतनू मात्र पल्लवीकडेच बघत असतो. त्यानंतर विभावरी देखील प्रदीपला ओवाळते. प्रदीप देखील विभावरीला गिफ्ट देतो. नंतर आदिती मॅम प्रभाकर सरांना ओवाळायला जातात आणि ओवाळण्याच्या आधीच म्हणतात की साडी खूप छान आहे. विभावरी म्हणते की अच्छा, पल्लवीला साडी गिफ्ट करण्याची आयडिया इथून आली आहे तर. आणि मग सर्वजण हसायला लागतात. मग आदिती मॅम प्रभाकर सरांना ओवाळते. त्यानंतर गीता शांतनूला ओवाळते आणि म्हणते की गिफ्ट. शांतनू म्हणतो की कसलं गिफ्ट? पाया पड आधी. तेव्हा गीता शांतनूच्या पाया पडते आणि मग शांतनू गीताला गिफ्ट देतो. त्यानंतर ज्योती शांतनूला ओवाळते. पल्लवी मात्र खूप हसत असते, ती खूप खुश असते. तेव्हा मोठी आई मनात म्हणते की एवढी खुश होऊ नकोस पल्लवी. हे घर नावावर करून घेण्याचा यांनी शब्द दिलाय मला आणि मी त्याचीच वाट बघतीये. तुमच्यात फूट पाडायला मला जमलं नाही, पण आता तुम्हाला बाहेरचाच रस्ता दाखवेल. अगं तुझा ह्या घरातला हा शेवटचा पाडवा आहे, एवढं तर नक्कीच. दुसऱ्या दिवशी सकाळी शांतनू त्याचे कपडे शोधत असतो आणि कपड्यांची शोधाशोध करताना त्याने सगळा पसारा घातलेला असतो. तो म्हणतो की हा सुद्धा धुतलेला नाही आहे, आता काय घालू मी? मग त्याच्या हाताला एक व्हाईट शर्ट लागतो. तो म्हणतो आता हा घालतो इस्त्री करून. शांतनू इस्त्री करायला घेतो पण त्याला खूप मेसेजेस येत असतात. मेसेज बघण्यासाठी शांतनू शर्टवर इस्त्री तशीच ठेवतो. शांतनू मेसेजला रिप्लाय करत बसतो पण इकडे शर्ट मात्र जळतो. त्याला शर्टचा वास यायला लागतो तेव्हा समजतो. तो घ्यायला जाणार तेवढ्यात पल्लवी तिथे येते आणि शर्ट काढून घेते आणि शर्टला मात्र खूप मोठा होल पडलेला असतो. शांतनू म्हणतो की एकच शर्ट होता माझ्याकडे, आता तो सुद्धा जळाला, आता काय घालू मी? पल्लवी शांतनूचा एकदा सर्व पसारा बघते आणि म्हणते की शांतनू काय आहे हो, एवढा पसारा केलाय कपाटामध्ये. शांतनू येतो आणि म्हणतो की तुला काय करायचे, मी म्हटलं ना माझं बघून घेईन. पल्लवी म्हणते की ते धुवावे लागेल, मी धुते. शांतनू म्हणतो की तुला सांगितलं ना लक्ष नको देऊ, सोड आता. असं म्हणून दोघंही शर्ट एकमेकांकडे बघत असतात की तू सोड म्हणून. पल्लवी म्हणते की एक गोष्ट सुद्धा धड नाही इथे, थांबा तुम्ही आता. पल्लवी म्हणते की तुम्ही सोडा बरं प्लीज. शांतनू म्हणतो की तू सोड, तुला काहीच करायचं नाहीये, तू सोड. आणि मग पल्लवी शर्ट सोडते तर शांतनू जोरात खाली पडतो. तेव्हा पल्लवी मात्र खूप हसायला लागते. शांतनू मात्र खूप रागात येतो आणि म्हणतो की हसायला काय झालं? आणि पाडव्यात जे काही मी गिफ्ट दिलं होतं ना ते कर्तव्य म्हणून दिलं होतं. असं समजू नको की मी सगळं विसरलोय, मला काही गरज नाही कोणाच्या मदतीची. असं म्हणून शांतनू सोफ्यावर बसतो आणि जोरात ओरडतो. कारण सोफ्यावर हँगर ठेवलेले असतात आणि ते त्याला टोचतात.
तेव्हा पल्लवी पुन्हा एकदा हसायला लागते. पल्लवी म्हणते की ठीक आहे, माझी मदत नको आहे ना तुम्हाला? ठीक आहे, घाला काय गोंधळ घालायचा तो. आणखी पसारा करा. आणि हो, कपाटात डाव्या बाजूला 3 इस्त्री केलेले शर्ट आहेत. तुम्हीच ठेवले होते, बघा त्यातला कुठला घालायचा असेल तर. असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते तेव्हा शांतनू चटकन उठतो आणि कपाटात शोधायला लागतो. तर खरंच तिथे 3 शर्ट इस्त्री करून ठेवलेले असतात. शांतनू शर्ट हातात घेतो आणि म्हणतो की पण हिला कसं काय माहीत, आणि हसायला लागतो. इकडे बबनदादा पल्लवीला फोन करतो तेव्हा पल्लवी म्हणते की हा बबनदादा बोला, आजच आला का तुम्ही गावावरून? बबनदादा म्हणतो की वय, पुष्पीला मी घरी पाठवून दिलं आणि मी डायरेक्ट कॉलेजमध्येच आलो. भाऊबीजीला भेट बी झाली नाही तुझी. गावाकडं होतो ना तेव्हा तुझी आणि आदिती मॅमची लई काळजी वाटत होती बघ. अगं ते दिवाळीला इकडं काही झालं नाही ना? तेव्हा पल्लवी म्हणते, काय सांगू तुम्हाला, बरंच काही घडलं इथे. आग लावून आदिती मॅमचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय. बबनदादा म्हणतो की अरे देवा, पल्लवीताई हे माणसं आहेत का हैवान आहे गं? तू थांब, आज मोठ्या साहेबांच्या लाकरमध्ये ज्या फायली आहेत ना, ज्या तुला हव्यात त्या शोधण्याचा प्रयत्न करतो बघ. तुला भाऊबीजीची भेटच दिली नाही बघ, आज तीच देतो भेट. या माणसांना सोडलंच नाही पाहिजे. तेव्हा पल्लवी म्हणते की बबनदादा तुम्ही आमची मदत करताय खरं, जरा जपून. मी काही झालं तरी तुमच्यावर मोठ्या काकांना अजिबात संशय येता कामा नये, नाहीतर आमच्यासारखं तुमच्याही जीवावर उठतील ते. बबन म्हणतो की अगं मी बबन आहे, पुरून उरेल त्यांना. तू काळजी करू नकोस, मला काही समजलं तर मी तुला 0 मिनिटात कळवतो हां. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, पल्लवी म्हणते की बाबा हो, बबनदादा परत आलेत. मगाशी पुन्हा एकदा बोलणं झालं माझं त्यांच्याशी. आज पुन्हा काही पेपर्स फाईल्स मिळत आहेत का ते बघणार आहेत ते. इकडे बबन पेपर्सची शोधाशोध करत असतो. त्याच्या हाताला तो हक्कसोड पत्र लागतं. तो ते घेत असतो, पण मोठे काका त्या दिशेने येतात आणि दरवाजा उघडतात आणि बबनला आतमध्ये बघतात. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते आणि बेलोटे, नीलम गीते, रेश्मा पवार, वंदना स्वामी, निकिता दोशी, रोहिणी मगार, कैलास जाधव, अजय माने, सुषमा कुंभेर, सुरेश मेश्रम, नितीन लांडे, रेश्मा भगत, निशिगंधा सांगडे, नम्रता, उषा शेजाळ, गीता चंदेर, वृंदा भोंडवे, भास्कर दहाले, प्रिया सोनवणे, मीरा पाटील, तनुजा शोकालकर, वंदना तांदळे, रवी कवडे, श्रद्धा पवार, गोविंद काठे, ज्ञानेश्वर आचारी, प्रतीक्षा धोमने, ऋतुजा पाटील, रोशन भोयार, साहेबराव दर्डे, भारती वाजे, मोनाली पाटील, आनंद केसवानी, अलका जोशी. त्यासोबतच आपल्या अजूनही काही मित्रांनी खूप छान कमेंट करून प्रतिसाद केला, त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.